म्हणतील की या मुंबईमध्ये मराठी माणूस नको आणि नंतर म्हणतील की या महाराष्ट्रामध्ये मुंबई नको, तर ही जी भावना आहे ही भाजपची जी कुणी घेतली आहे ही सर्व नागरिकांनी सर्व महाराष्ट्र भगिनींनी लक्षात घेतली पाहिजे आणि या त्यांच्या विरोधीचा निषेध व्यक्त केला पाहिजे, निषेध व्यक्त केला पाहिजे। मी आमच्या या कल्याणपूर्वीच्या महिला शहर संघटक मीनाताई यांना विनंती करतो की त्यांनी आपला निषेध नोंदवावा। भैयाजी जोशी, भैयाजी जोशी, भैयाजी जोशी, भैयाजी जोशी करायचं काय? भैयाजी जोशीचं करायचं काय? मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या मराठी लोकांची। कल्याणपूर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या तर्फे आज या ठिकाणी RSSचा जो भैया जोशी आहे त्याच्या विरोधात आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। तो RSSचा भैया अधिकारी त्याला लाज वाटत नाहीये, तो बोलतो घाटकोपर ही मराठ्याची नसून गुजरातीची आहे। त्याला भडव्याला लाज वाटली पाहिजे की घाटकोपर मध्ये ज्या वेळेला ते मोठा स्टँड काय जे पडलं तिथे लोक किती होल्डिंग पडलं, कितीतरी जाती धर्माची लोक मेली। त्यांचा तो झोपला होता का? तिथे तो लक्ष देत नाहीये। तो RSSचा हे जे BJP सरकार आहे त्यांच्याकडे ती योजना करत नाहीये आणि फक्त घाटकोपर बोलतोय। आज या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण परप्रांतीय इतर राज्यातली लोक राहतात, ते तसं बोलत नाही। याची हिंमत कशी वाटली की घाटकोपर गुजराती आहे, त्याला चपल्याने काय जिथे असेल ना तिकडे याला झोडून काढला पाहिजे, लाज वाटली पाहिजे। ही मुंबई कोणाच्या बापाची नाहीये, ही मुंबई ही मराठ्यांची आहे। कारण या महाराष्ट्रासाठी हुतात्मा चौक या ठिकाणी आमचे 105 मराठी लोकांनी आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही आणि जो कोणी आडवा येईल आमची मराठी माणूस आमची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि खरोखरच आज आम्हाला आमच्या मराठी भाषेचा, आमच्या मराठी अस्मितेचा हा भैया जोशी कुठेतरी अपमान करतो, आमच्या भावनेशी खेळतो। खरोखर आमची मराठी माणसं त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही। भैयाजी जोशीचं करायचं काय? या भैयाजी जोशीचं करायचं काय? हा एक भैयाजी जोशी सारखा माणूस येऊन बोलतो घाटकोपर हा गुजराती लोकांचा आहे, हे गुजराती लोकांचा, हा महाराष्ट्रामधला घाटकोपर आहे। इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात, हा पूर्ण महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे। हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आम्ही सगळे माऊले आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे। कोणी आम्हाला इथं दुसऱ्या प्रांताचे, दुसऱ्या भाषाचे एवढं आहे त्यांना कोणी आमचा विषय मराठी करतात नाही, हे करून तर आम्ही त्याला आता सोडणार नाही। कारण की आता खूप झालं आहे, कारण की BJP सरकार तो केंद्रात बसलेला आहे, नेहमी महाराष्ट्राचा छल करायला आणि महाराष्ट्रामध्ये काय छक्के पंजे लावून इथले सरकार पाडून जे त्यांनी कारस्थान केली आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। हे महाराष्ट्रात तोडायला निघाले, करून आता आम्ही गप बसणार नाही। कारण की या BJP सरकारला आता आम्ही धडा शिकवणार आणि कोणी पण असं वक्तव्य केला तर त्याला आता सोडणार नाही। कारण की आता मराठी माणूस आता जागलेला आहे। पाहिजे महाराष्ट्रात मराठी, महाराष्ट्रात मराठी। अरे मुंबई आमच्या साहेबांची, बापाची। महाराष्ट्र हा शिवरायांचं राज्य आहे, तर इथे मराठी माणूस किंवा कोणी इतर धर्माचा असो हा शिवाजी महाराजांविषयी काय अपशब्द वापरेल, जसं कोल्हटकर झालं, असे लोक
सोलापूरकर झाले, हे अशा लोकांनी जर अपमान केला तर मराठी माणूस कधी आणि कदापि हे सहन करणार नाही। महाराष्ट्राने परप्रांतीयांना नेहमी सहारा द्यायचं काम केलेलं आहे, तर इतर जे धर्माचे लोक येऊन असे RSS सारखे लच्चू पच्चू लोक जर बोलणार असतील की मराठी माणसांची काही किंमत नाहीये, तर मी त्यांना सांगते की मराठी माणूस कधीच मोडला नाही आणि कधीच वाकणार नाहीये कोणासमोर। ही महाराष्ट्र ही नेहमी मुंबईकरांचीच राहिलेली आहे आणि कोणाच्या बापाची नाही राहिलेली आहे। निषेध असो, निषेध असो। मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही म्हणून भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो। तसेच या महाराष्ट्रामध्ये सोलापूरकर असतील, कोलटकर असतील, पहिले राज्यपाल माजी राज्यपाल भरतसिंग कोश्यारी असेल, शिवाजी महाराजांचा अपमान, सावित्रीचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हे लोक नेहमी करत असतात। यांची जी खेळी आहे ती अतिशय वेगळी खेळी आहे। भारतीय जनता पार्टीचं एक कूटनीती आहे की एखादं पिल्लू सोडायचं आणि लोक काय म्हणतात, कारण की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रात मराठी माणूस हा टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी हे जी काय चाल केली त्याचा आम्ही निषेध करतो। व महाराष्ट्र हा जो प्रांत बनलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रांतवाईज म्हणजे मराठी भाषा ही महाराष्ट्राची राहील, महाराष्ट्र त्याची निर्मिती केली आणि या निर्मितीच्या ज्या शहीद लोक जे झाले 106 शहीद हुतात्मा झाले त्यांचा अपमान हे लोक वेळोवेळी करत असतात वेगवेगळ्या मार्गाने। त्या भैयाजी देशमुखाचा कल्याणपूर्व शिवसेना शहर शाखेच्या वतीने मी तीव्र निषेध करतो। अरे